मग काय चाललंय मेवणी बाई? काय नाही निवांत आहे. तुमचं कसं चाललंय? म्हणलं यावं बघायला मामाच्या पोराला जरा तरी. आमचं तर सारच हुकलंय, आता काय सांगायचं तुम्हाला. काय हुकलंय असं तुमचं? जन्माला येण्यातच चूक झाली आमची, जरा उशिरा आलो होतो आम्ही. लवकर आलो होय. असतो म्हणजे तुमच्या बरोबर लग्न केलं असतं. मी तर करायला पाहिजे की तुमच्या सोबत लग्न. कशात तवा मी आई बापाने चूक केली, माझ्या उशिरा जन्माला घातलं मला. मग सांगायचं आई बापाला. काय सांगत आणि काय करता, आता काय बोलायला राहिलंय बाई. हे सांगायचं आई बापाला की लवकर जन्माला घाला बाबा, मामाची पोरगी असेल जन्मलेली आता. सांगायचं माय बापाला. तिथं तर आई बापा चुकलं ना, मामाच्या आधी मजल आणायची लग्नच हुकलं. उशिरा झालं त्यांचं म्हणल्यावर काय करायचं? लय आधी चालतं पण त्यांनाच नाही देण्यात आलं. काय काय करायचं? तुमचं मामा सगळ्यात मोठा आहे. आता कसं काय मग मला काय करते? मालक आमचं बरं का, आमच्या मालकाला स्वतःचं वाईन शॉप आहे, शेत आहे आमच्या मालकाला. मग शेती किती? शेती आम्हाला 7.5 एकर आहे. अरे 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 हे एवढं मला किती 17 एकर शेती आणि तुम्ही केला 7.5 एकरावर. मला माहितच नाही तुम्हाला किती शेती आहे ती, मला नका सांगू तुम्ही. काय सांगू नका आणि काय बोलता राव. हे नाही तिथं 3 एकर शेती त्याला 17 एकर 17.5 एकर इथं घेतलेलं माहिती का तुम्हाला? हा, 14 कधी एकर घेतलंय. मी तर बघितलं बी नाही तुम्हाला 17 अहो त्या एकर गांजा शेती. इकू 14 एकर जमीन घेतली मी. काय माहिती गांजा तुम्हाला? इकत होता म्हणूनच तुम्हाला दिलं नाही. अरे 2 नंबर धंदा आहे माझा, 2 नंबर धंदा. असू दे, म्हणून तर दिलं नाही तुला. आणि तुझ्या नवऱ्याचं काय तिचे फक्त त्याचं लायसन वर आहे, माझं बिनपगारी फुल अधिकारी असलं काम आहे माझं. हा, एकदा पकडलं की झालं, गेलं घाट्यात सगळं. काय नाही गाठ्यात जात. गपऱ्या, तुम्हाला माहित आहे काय करायला लागलास ती, मला इम्प्रेस करायला लागलास तिथं. पण आता काय फायदा नाही बरं का इम्प्रेस मला करून, impress माझं लग्न झालेलं आहे. अरे तुला इम्प्रेस करून भेटणारच काय म्हणून, तुझी बारकी बहीण बघितली का? हा. एक सुद्धा असं म्हणजे दिवस सुना जात नाही आमचा, फोन होत नाही असा. बारकी बहीण हा फोन करते माझी, मग तिला आता घरी गेल्यावरच बघते. म्हणते ह्या याच्यामुळे तुला बाबा सांगत नव्हतं मी. तेच मी म्हणलं आता घरी गेल्यावर बघते की तिला. काय बोलत काय माणसाचे तर नादी लागली ग बाई, लागून लागून. अरे पैसा आहे म्हणून लागली ना. नावऱ्याचा, माझ्या नावऱ्याचा भाव कसला आहे तिकडे द्यायची, तुला नाही गप. द्यायची. अरे काले होय तो केव्हा दिलवाले हे. अरे दिलवाला काळाच आहे, सातनं बी गोतनं वरनं बी. गप गाड्या मग. सांगायलाच ती त्याला बघते की आता घरी. हे काय हे हाय म्हण दिलवालं. काय भांडा काय चाललंय? काय नाही बा, ती मिवले बाय आलत्या, होय. म्हणलं रानबीन दाखव त्यांना. नाही मला माहितीच नाही त्या कुठल्या येतात काय आहे का नाही. काय करते कवशी आली तू? खरंच माहित नाही. मी तीच म्हणलं ते मला सांगत ना, शिकवतोय मला बेचे पाडे. अरे उलटी उजळणी म्हणतो मी, मला बेचे पाडे शिकत होतो. हे सगळे धंदे उलटेच आहेत. तू गपरे, तू उलटाच आहेस. हा पैदाच उलटा झालास. कवाली असं चालेल. फोन तरी करायचा की ती इडी. फोन नाही ना माझ्याकडे, काय करायचं? चल फोन घेऊ तुला, चल तू घेऊन देणार मला phone? लगेच घेऊन देतो मी. तू अंडर पॅन्ट घ्याय ना स्वतःला. आपण तिला घेऊन देतो ना मी. फोन घ्यायला लागला. कोणता घ्यायचा तुला? आयफोन घ्यायचा? कोणता घ्यायचा? आयफोन घ्यायचा. मला बाबा चालले iPhone का सकाळी? घ्यायचा आहे. अरे माझं मी किड नाही किन म्हण, मी घेऊन देतो ना, तुला काय करायची? वाटतं काय तोंडाकडे बघून तुला? हा मला तर ह्याच्या तोंडाकडनं बघून असं वाटतंय साधा गुलाब देणार नाही, निघालाय आयफोन. आयला मी गुलाबाचं फुल काय माझ्या काळजाच्या देठापासून तुझ्या प्रेम करतोय आणि तू ही अरे म्हणते. लग्न झालं, लक्षात ठेव, लग्न झालंय. आता काय काय जाऊ दे. अरे मी काय म्हणतोय, एकाच टाइम वाया घालण्यापेक्षा हा बुटन सुटन हा कोणाचा ह्या आणला? तर बाबानं बघ 50 रुपयाचे बुट आणलं रस्त्यावर रे, त्याच चालू आहे. अहो, तसंच असतंय म्हण. तुला म्हणती तुला अरे तुझ्या बुटाला म्हणते 50 रुपयाची बुट ही बघ. तुझी तर 550 10 रुपयाची चप्पल रुपयाची आहे. नाही. त्याच्यासमोर माझी इज्जत घालायची का? मी चाललो माझं. नाही 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 नाही. ए अरे तुला 5,500ची बुट आहेत बस का? 5,500ची बुट आहेत. अरे तुला नादी लावते ती, आणि नाही. नादी लावते तुला. कोणाला? तुला होय. हा. तुला काय माहिती मी नादी लावते म्हणून? बरं, मी काय म्हणतो सांगायलाच वर थोबाड करून. हा किती दिवसातून आलीस? कुठं कुठंच? तिकडे बघ ना काय आहे. चल आपलं तिकडं कुठं घर आहे आपलं तिकडे म्हण. कुठं आहे घर? झाड झुडपाणी वय. मग ही काय ते बागात नारळाची झाडं दिसतात ना, ते हा. आपल्या दारात आहेत. बस स्टँडला बघ, बस स्टँडला आणा यायला मी आणि गोळ्यात डेप पडली की मुंगळा लागाय हिव. कसा हुशारी बघ. तू बस स्टँडला आणलंस म्हणून काय उपकार केलंस काय उपकार माझ्यावर? नाही केला बाबा. तुला ये कोण म्हणलं होतं का? त्याच्या पुढे नादी लागते. यायची का तुला? जाऊ दे आता काय बोलावं बा. मामी तर बघते पार की घरी गेल्यावर आता त्या माझ्या बारक्या बहिणीला तिनं कशी तुला हे केलं आणि कसं नाही ते. दाखव फोटो बिटो काय एवढं दाखव का? नका हा गुड्डीने ह्याला पसंत केलंय ह्या काळ्या डुकराला. काय बघितलंय बहिणी?
गप्पा तुझं होत नाही म्हणून उगा माझ्यात तू आडवा पाय घालू का? कोण म्हणलं? हा अरे माझं होणार, माझं असं तसं नाही होणार. तुझं होणार? माझं लय डेंजरिश आहे, तुला नाही माहिती. होईन ना? तिथं सरनापाशी हळद लावणार तुला 100% लावणार. हा विषय आहे काय? होईन ना? हा मला माहिती ना, मी सांगतो ना तुला. चल तुला मोबाईल आणायचा, आपण ह्याच्या नाद लागू. चल. आईला काय करावं रे ह्याला. काय केलं? तू पुन्हा भेट रे मला, बघू मग. आणि चल काय करशील सांगायलाय चल पुन्हा भेट. हो पुढं. तुला बघन मी निवांत. हा? काय बघत आता? बघ ना काय बघायचं ते. नाही आता तुला निवांत बघन मी, आणि तुझं होऊनच देतो मी राईट. चलो ना च्या मायला दगडच माझ्या डोक्यात हाण घ्यावा आता येऊ. इच्या गावात सगळा आलती मी म्हणे ती गेला घेऊन. कुठं असं म्हणजे गुचिडचे टाकलं म्हणते तो कुठं बी माझ्या प्रकरणात डोकं घालणार म्हणजे घालणारच. जिथं नाही तिथंच. काय त्याच्यात अर्थ आहे का काय का ह्याचं फक्त येऊन ते कुठले पाहुणं आता बघतो त्याचं काय कामच तमाम करून टाकतो. खेळ खाला.